उच्च कक्षा किंवा हाय अर्थ ऑर्बिट पाहतोय आपण. उच्च कक्षा किंवा हाय अर्थ ऑर्बिट हा आपला थर्ड सेशन आहे किंवा तिसरा पार्ट आहे आपला आपल्या या धड्याचा. धड्याचं नाव आहे स्पेस मिशन किंवा अवकाश मोहीम. सायमल्टेनियसली धडा घेतोय आपण हा, ज्यामुळे आपल्या सेमीच्या मुलांना आणखी तो क्लिअर कट होऊन जाईल आणि मराठीवाल्यांना सुद्धा थोडंसं इंग्रजीचं ज्ञान होईल. तर बघा हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे हाईट फ्रॉम दी अर्थ सरफेस more than 35,780 kilometer. Okay. Now, so if the height of the satellites orbit above the Earth's surface is greater than or equal to 35,780 kilometer, the orbit is called as high Earth orbit. याला काय म्हणतो आपण high Earth orbit. As well as we will see in the next solid example, a satellite revolving in an orbit 35,730 kilometer above the Earth's surface will take around how many times it will take 24 hours to complete one revolution, right? जसं पृथ्वीला तुम्हाला माहिती आहे की the rotation of the earth takes 24 hours. Okay, so Earth requires 24 hours to complete one rotation. Therefore, याचा जो टायमिंग आहे हा सुद्धा 24 hours आहे. So we know that the earth also takes 24 hours to for one revolution, right? The rotation म्हणतो actually. If the satellite is revolving in an orbit parallel to equator, the time of revolving for the Earth around itself and that for the satellite to revolve around the Earth are being the same. The timing same also 24 hours, 24 hours. So what happens? The satellite will appear to be stationary. त्याच्यामुळे काय होतं? The stationary, the satellite आहे that will be appearing a stationary. तो एका ठिकाणी आहे तुम्हाला असं वाटेल. समजा आपल्या कल्याणच्या वर एक एक्झाम्पल देतो. समजा कल्याणच्या वरचं सॅटेलाइट आहे, राईट? समजा तुम्ही कल्याणच्या वरती सॅटेलाइट पाहिलं आपल्या कल्याणच्या वर, तर तुम्ही कधी पण बघा तुम्हाला कल्याणच्या बरोबर दिसेल. बिकॉज व्हॉट? जसं जसं पृथ्वी फिरते तसं तो सुद्धा फिरत असतो. त्यामुळे तुम्हाला वाटेल तो आपल्या डोक्यावरच आहे ते, राईट? बट तो त्याचा जो तुम्हाला स्टेशनरी वाटेल पण तो स्टेशनरी नसतो विथ रिस्पेक्ट टू दी अर्थ. और पॅसेंजर इन वन व्हेकल अनदर व्हेकल मुव्हिंग पॅरलल टू हिम विथ इक्वल वेलोसिटी अपियर्स टू बी स्टेशनरी. बरोबर की नाही? जसं बघा तुम्ही समजा एखाद्या गाडीने तुम्ही प्रवास करता, तुमच्याच बाजूला दुसरी एखादी गाडी आली ती पण तुमच्या सोबतच सेम स्पीडने, बघा सेम स्पीड इक्वल वेलोसिटी सेम स्पीड वेलोसिटी इक्वल असेल, जर तुम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तर तुम्हाला काय वाटेल, अरे हे आणि ते आपण दोघं थांबलेलो जात असं त्यांना वाटेल, परंतु तसं ते नसतं, दोन्ही चल असतात ते. सो दिस इज व्हॉट हॅपन्स ऑल्सो हिअर. दिस सॅटेलाइट्स आर देअरफॉर नोन ॲज, त्याला काय म्हणतो आपण, एक्झाम्पल बघा, हा वर्ड महत्वाचा, त्याला म्हणतात जिओसिंक्रोनस सॅटेलाइट्स. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स, geosynchronous and polar satellites. Since these satellites are stationary with reference to the Earth, they can observe a specific portion of the Earth continuously. म्हणजे ते एका समजा ही अर्थ आहे सपोज, ओके, अर्थचं एक स्पेसिफिक लोकेशन आहे, कंटिन्युअसली ऑब्झर्व करत असतात. काय करतात? कंटिन्युअसली ऑब्झर्व करत असतात. Therefore, they are used in applications. चे application कुठे होतात? So meteorology and for carrying signals for telephone, television, radio. हा त्यांचा काय होतो? उपयोग होतो. सर्व माहिती थोडीशी एकदा पुन्हा आपण पाहूया मराठीमध्ये, म्हणजे त्यामुळे काय होईल की तुम्हाला दोन्ही गोष्टी पटकन नीट क्लिअर करत होतो. बघा, तर उच्च कक्षा म्हणतात याच्यावर सॅटेलाइट जात नाही, उपग्रह जात नाहीत, हाय अर्थ ऑर्बिट. सो 35,780 किलोमीटर पेक्षा उंच किंवा त्या उंचीची. तर ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासून उंची असते 35,780 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते त्यांना म्हणतात उच्च कक्षा उपग्रह म्हणतात. तुम्हाला पुढील उदाहरणात कळेल तुम्हाला की भूपृष्ठावरून 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला किती वेळ लागतो? 24 तास लागतात. आणि आपल्याला हे पण माहित आहे की पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो? 24 तास लागतात. म्हणजेच काय, या उपग्रहाची कक्षा जर पृथ्वीवृत्ताला समांतर असेल, कुठे? विषुववृत्ताला. विषुववृत्त कुठे असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ही पृथ्वी आहे समजा आपली, या पृथ्वीच्या बरोबर मध्यभागातून एक काल्पनिक रेषा गेलेली आहे, त्याला आपण म्हणतो विषुववृत्त किंवा इक्वेटर म्हणतो. त्याला इक्वेटर किंवा विषुववृत्त. जे आपलं आहे नॉर्थ पोल म्हणजे दक्षिण उत्तर ध्रुव आणि साऊथ पोल उत्तर ध्रुव. तुम्हाला या गोष्टी थोड्याशा आठवल्या पाहिजेत. चला, तर काय होतं की पृथ्वीला स्वतःभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी, उपग्रहाला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी एकच असल्याने तुम्हाला काय वाटतं की पृथ्वीच्या सापेक्ष हा ग्रह कसा दिसतो तुम्हाला? जणू स्थिर आहे असं वाटतं, स्टेशनरी आहे, कसं
किंवा स्थिर आहे असं तुम्हाला वाटतं तो ग्रह, परंतु स्थिर असतो का तो नाही, हा तुम्हाला भास होत असतो. काय होत असतो? भास होत असतो. जसं उदाहरण तुम्हाला दिलंय की एकाच गतीने समांतर चालत असलेल्या वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असतं भास होतो, बरोबर. हे असं या ठिकाणी करतात आणि याला काय म्हणतात? भूस्थिर उपग्रह असे म्हणतात. कोणते उपग्रह म्हणतात? भूस्थिर उपग्रहाला म्हणतात जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. आता असे जे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण ते करतात. कंटिन्युअसली ऑब्झर्वेशन होतं फक्त एकाच भागाचं, राईट. त्यामुळे काय होतं बघा पुढे, म्हणून जे हवामानशास्त्र ज्याला मेट्रोलॉजी म्हणतात, दूरध्वनी आहे, दूरचित्रवाणी आहे, आकाशवाणी आहे, याच्या संदेशवहनामध्ये याचा उपयोग होत असतो. ही झाली आपली पहिली कक्षा पाहिली आपण कोणती? उच्च कक्षा किंवा हाय अर्थ ऑर्बिट. सेकंड पाहूया आपण मीडियम अर्थ ऑर्बिट. तर मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे 35 पेक्षा कमी, 780 पेक्षा कमी आणि 2000 किलोमीटर पेक्षा जास्त उंचीवर बघायचे. So medium Earth orbit, its height above the Earth's surface is 2000 kilometer to 35,780 kilometer. Now, if the height of the satellite orbit above the Earth's surface is between 2000 to 35,780 kilometer, it is known as medium Earth orbit. The geostationary satellites orbit above the equator. Okay, they orbit above the equator. मागाशी बघितलं. So these are therefore not useful in the study of polar region. Polar region साठी उपयोगी नसतात. For this purpose, elliptical medium Earth orbits passing over the polar region are used. These orbits are called as polar orbits. In these orbits, the satellites complete one revolution in 2 to 24 hours. किती वेळ लागतो याला? 2 to 24 hours, 2 तास किंवा 24 तास. Some of these satellites revolve in circular orbit at a height of around 20,200 kilometer above the Earth's surface. Global Positioning System, ज्याला आपण म्हणतो GPS. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये GPS आहे बघा. तुम्ही सगळ्यांना माहित असेल, तुमचं लोकेशन जे म्हणतात ना, लोकेशन तुम्ही ऐकलं असू शकता लोकेशन, तर याला म्हणतो GPS, राईट. काय म्हणतात? GPS. चलो आगे जाएंगे. तर सो हे काय करतात तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. सो दिस सॅटेलाइट्स कम्प्लीट वन रिव्होल्यूशन 2 to 24 hours मध्ये पूर्ण करतात. ते जनरली कसं ते फिरत असतात, ते ऑलरेडी सांगितलं होतं, ते रिव्हॉल्व अँड रिव्हॉल्व इन सच ऑर्बिट्स. हे जे काय जीपीएस चे सॅटेलाइट्स आहेत, जीपीएस सॅटेलाइट्स हे यासाठी उपयोगी येतात. 22,000 वर त्यांची काय असते? हाईट असते. ते कंटिन्युअसली फिरत असतात. तुम्ही पिक्चर पाहिला असेल परमाणू, यू कॅन हॅव तुम्हाला पटकन त्या गोष्टी कळतात. तर मराठीमध्ये त्याचा अभ्यास पुन्हा एकदा करूया की मध्यम कक्षामध्ये जे काही ऑर्बिट्स असतात, मध्यम कक्षा ज्याला मीडियम अर्थ ऑर्बिट असे म्हणतात, त्याची उंची असते भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटरच्या दरम्यान. तर ही उंची असते, यांना आपण म्हणतो मध्यम कक्षा म्हणतो. अशा कक्षांना काय म्हणतो? मध्यम कक्षा असे म्हणतो. 2000 पासून 35,780. आता जे भूस्थिर उपग्रह असतात ते विषुववृत्ताच्या अगदी वर भ्रमण करत असतात, त्यामुळे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवांचा अभ्यास करण्यासाठी ते उपयोग ठरतात का? नाही. कोणते? हे भूस्थिर जे आपण सुरुवातीला पाहिले त्याच्यावर. तर त्यासाठी मग ध्रुवीय प्रदेशावरून जाणाऱ्या लंबवर्तुळाकार मध्यम कक्षा वापरण्यात येतात. या कक्षांमध्ये ध्रुवीय कक्षा, या कक्षामध्ये उपग्रह जे असतात 2 ते 24 तासामध्ये प्रदक्षिणा पूर्ण करतात. या काही उपग्रह भूपृष्ठापासून 200 किलोमीटर उंचीवर वरच्या कक्षेत भ्रमण करतात. आता दिशादर्शक उपग्रह या कक्षामध्ये प्रवेश करत असतात, बरोबर. म्हणजे भूस्थिर उपग्रह असतात ते कुठे असतात? तर ते फक्त आपले विषुववृत्त प्रवास करत असतात. परंतु हे जे उपग्रह आहेत कोणते? ध्रुवीय, ते इकडून इकडे असे प्रदक्षिणा मारत असतात, राईट. तिसरा प्रकार बघतो आपण यामध्ये लो अर्थ ऑर्बिट. काय म्हणतो आपण? लो अर्थ. लो म्हणजे काय? आता आणखी थोडस उंची आपल्याला कमी करायची आहे, म्हणजे 180 किलोमीटर पासून 2000 किलोमीटर पर्यंत. 180 किलोमीटर पासून 2000 किलोमीटर पर्यंत. चला पुढे जाऊया. तर if the orbit of the low Earth orbits, if the orbit of the satellite is above the Earth's surface is between 180 kilometer to 2000 kilometer, then it is known as low Earth orbit. त्याला काय म्हणतात? लो अर्थ ऑर्बिट. थोडा आणखी खाली असतं ते आपल्या पृथ्वीच्या, म्हणजे पृथ्वीपासून थोडं जवळ जवळ म्हणूया आपण त्याला. हाईट कमी असते, उंची कमी असते.
Now, the satellites used for scientific experiments and atmospheric studies revolve in low Earth orbit. Depending on the height of their orbits, they complete one revolution around 90 minutes. 90 मिनिटांमध्ये ते पूर्ण फिरतात पृथ्वीला. किती? 90 मिनिटांमध्ये. राईट? खूप कमी कालावधी घेतात ते 90. कारण त्यांचे ते जवळ असतं पृथ्वीच्या, त्यामुळे पृथ्वीला प्रदक्षिण मारताना कमी वेळ लागतो. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन and Hubble telescope are also revolve in low Earth orbit. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. बरोबर, तुम्हाला स्टेशन कसं करा? येस. तर स्पेस मध्ये सुद्धा सर्व देशांचं एक स्पेस स्टेशन आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असे म्हणतात. राईट. सो फिगर 10.4 विल शो यू द ऑर्बिट्स. तुम्हाला सर्व ऑर्बिट्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. बघा इथे दिसतं तुम्हाला सगळ्यांना. बघा इथे ही पृथ्वी आहे आपली अर्थ. अर्थच्या सगळ्यात जवळ आहे ती आहे LEO लो अर्थ ऑर्बिट. त्यानंतर थोडंसं आणखी उंचीवर आहे MEO मीडियम अर्थ ऑर्बिट. आणि आणखी दूर आहे कोणते आहे तर हाय अर्थ ऑर्बिट. हाय अर्थ ऑर्बिट समजतं तुम्हाला सगळ्यांना. त्यानंतर ग्रुप ऑफ स्टुडंट्स फ्रॉम COEP म्हणजे काय, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्यांनी काय केलं होतं, सगळ्यात छोटासा सॅटेलाइट बनवलं होता आणि सेंट इन टू द स्पेस सेंटर इस्रोला पाठवलं 2016ला. त्याचं नाव होतं स्वयं. काय नाव होतं? स्वयं जाधव नाही. The name of the satellite is Swayam and its weight is around 1 kg. फक्त 1 किलोग्राम वजनाचा छोटासा सॅटेलाइट त्यांनी बनवला होता. It's orbiting the Earth at a height of 515 किलोमीटर तो फिरत होता आपल्या पृथ्वीच्या. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता? मेन ऑब्जेक्टिव्ह वॉज टू प्रोव्हाइड द पॉइंट टू पॉइंट मेसेजिंग सर्व्हिस युझिंग अ स्पेशल मेथड. हे छोटं संधी पाठवलेलं होतं आपल्या पृथ्वीच्या कक्षेत पुण्याच्या विद्यार्थ्यांना. चला परत इन्फॉर्मेशन बघूया. निम्न कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट. निम्न कक्षा किंवा लो अर्थ ऑर्बिट. उंची असते भूपृष्ठभागापासून. ही उंची कशी पोहोचतात? तर भूपृष्ठभागापासून. लक्षात घ्या, आपल्या भूपृष्ठभागापासून 180 ते 2000 किलोमीटर मध्ये असेल त्याला म्हणतात निम्न कक्षा म्हणतात. अशा उपग्रह कक्षा शास्त्रीय प्रयोगांसाठी किंवा हवामानाच्या अभ्यासासाठी वापरले जातात. त्यांच्या उंचीनुसार ते जवळपास 90 मिनिटांमध्ये एक परिभ्रमण त्यांचं पूर्ण होतं. असं पृथ्वीला प्रदक्षिणा ते 90 मिनिटांमध्ये मारतात. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ज्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणतात किंवा हबल टेलिस्कोप दुर्बीण हे सुद्धा या प्रकारच्या कक्षामध्ये फिरत असतात. राईट. आता याचं तुम्हाला इथे बघा हे दिलेलं तोच तीच डायग्राम आहे. सर्व काय तिथे, फक्त जरा मराठी आणि इंग्लिश यामध्ये फरक आहे थोडासा. बघा जसं तुम्हाला निम्न कक्षा हा डायग्राम परीक्षेला विचारतात, लक्षात घ्या. हा डायग्राम बऱ्याच वेळा परीक्षेला विचारतात. असं जास्त तुम्हाला कधी कधी डायग्राम देतात तुम्हाला इथे ब्लँक स्पेस असते. तुम्हाला असं रिकामी जागा असं इथे तुम्हाला ते पूर्ण करायचं असतं. खूप सोपं आहे बघा, हे किती सोपं आहे बघा. इथे मध्यम कक्षा 2 वेळा आलेले आहे. ऍक्च्युली इथे ही तुमची मध्यम कक्षा नाही, तर तुमची ही हे जे आहे ना, ही मध्यम कक्षा नाही, हे तुमची उच्च कक्षा. लक्षात घ्या, हे तुम्हाला दुरुस्त करा तुमच्या पुस्तकामध्ये. तुम्हाला सांगितलं पुण्यातील COP विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह पाठवला 2016 साली. त्याचं वजन होतं 1 किलोग्राम. 515 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करत आहे. त्याचं मुख्य कार्य होतं एका स्थानातून दुसऱ्या स्थानापर्यंत संदेश पाठवणे, परंतु कसा विशिष्ट पद्धतीने. राईट. नेक्स्ट इज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे आपल्याकडे. जे सॅटेलाइट जर लॉन्च करायचं त्यासाठी तुम्हाला व्हेकल लागतं, कुठं तरी वाहन लागेल की नाही, तर ते तुम्हाला लिहिलं आहे. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स आर यूज टू प्लेस द सॅटेलाइट्स इन देअर स्पेसिफिक ऑर्बिट्स. कोणती ऑर्बिट आहे त्याची? हाय अर्थ ऑर्बिट आहे, मीडियम अर्थ ऑर्बिट आहे का लो अर्थ ऑर्बिट आहे? कुठेही असू द्या त्यासाठी तुम्हाला एक व्हेकल लागतं. राईट. त्याला म्हणतात सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स. The functioning of the satellite launch vehicle is based on the Newton's third law of motion. Newton's third law of motion आपण बघितलं होता. V square is equal to U square plus 2LS. Right? म्हणजे बरोबर असेल तुला ते सांगा मला. Okay. So third law of motion की every action has its equal reaction. बरोबर की नाही? Every action force has its equal reaction. आता the launch vehicle uses specific type of. आता हे जे फ्युअल असतं, हे जे इंधन असतं ते खूप स्पेसिफिक टाईपचं असतं. आपल्याला जसं आपण गाडी मिळालं तसं ते इंधन नसतं. The gas produced due to combustion of the fuel expands due to its high temperature and is expelled forcefully through the nozzles at rear side of the launch vehicles. As a reaction of this, a thrust act on the vehicle which drives the vehicle high into the space. तर हे जे व्हेकल इंधन असतं ते खूप पॉवरफुल म्हटलं तरी झालं, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ते वापरलं जातं. राईट. मग आधी हे सगळं पूर्ण वाचून घेऊन आपण मराठीकडे बघू.
the structure काय बघायचं. The structure of the launch vehicle is decided by the weight of the satellite and type of satellite. लक्षात घ्या, type of satellite ऑर्बिट कोणत्या ऑर्बिट मध्ये टाकायचं आहे, कोणत्या ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट जाईल आणि त्याचं वेट किती आहे सॅटेलाइट. The fuel of the vehicle also depends on these factors. The fuel forms a major portion of the total weight of the launch vehicle. या सर्वांमध्ये महत्त्वाचं कसं तर fuel, इंधन साहजिकच आहे. So thus a vehicle has to carry a large weight of the fuel with it. To overcome this problem, launch vehicles with more than one stage are used. तर याच्यामध्ये वेगळे स्टेजेस वापरतात. तुम्ही पाहिलं पण असेल बऱ्याच वेळा पिक्चर मध्ये किंवा लाईव्ह सुद्धा बरेचसे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारचे पाहिले असतील व्हेकल्स ना. वेगळ्या स्टेप्स असतात. तुम्हाला डायग्राम पण आहे, डायग्राम पण एक्झाम इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला विचारतात. ड्यू टू दिस the weight of the vehicle can be used by step after its launching. For example, consider a launch vehicle having two stages. For launching a vehicle, the fuel and the engine must in the first stage are used. This impacts a specific velocity to the vehicle and takes it to certain height. Once the fuel in the first stage is exhausted, the empty fuel tank and the engine are detached from the main body. हे काय होतं, मेन बॉडीवरून डिटॅच होतात. तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये दिसेल ते. And of the vehicle and fall either in a sea or in the unpolluted land. तर हे जे असतात ना डिटॅच होते कुठे पडतं, एकदा समुद्रामध्ये पडतं किंवा ज्या ठिकाणी माणसं नाहीत अशा ठिकाणी जमिनीवर जाऊन ते पडतं. अशी त्याची डिझाईनच केलेली असते. As the fuel in the first stage is exhausted, the fuel in the second stage is ignited. नंतर सेकंड स्टेजचं फ्युएल इग्नाइट होतं ते वापरलं जातं. The weights are being reduced. आता त्याचं वजन कमी कमी झालं हळूहळू and the vehicles can move with higher speed. आता वजन कमी असल्यामुळे काय होतं, त्याचा जो स्पीड आहे तो फास्ट होतो किंवा जोरात त्याचा स्पीड होतो. Almost all vehicles are made of either two or more stages. जास्त दोन किंवा जास्त स्टेजचं व्हेकल बनवलं. हे बघा दिसतं तुम्हाला इथे. येस, ही आहे डायग्राम तुम्हाला दाखवूया या ठिकाणी. हा डायग्राम एक्झामला येतो. ह्या दोन्ही मागचा डायग्राम हा डायग्राम एक्झामला येतात म्हणजे येतात. त्या दोघांपैकी कुठेतरी येतोच. इम्पॉर्टंट डायग्राम आहे, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. सोपे एकदम सोपे, रॉकेट काढायचं मला. ओके, पुढे बघा. वेर वी आर. येस, the weight now are being reduced, so can go with further speed. So almost all vehicles are made of either two or more stages. As an example, the structure of polar satellite जो आहे ना polar satellite, so the structure of polar satellite launch vehicle, that is PSLV, developed by ISRO of India is shown in 3.10.5. हे आपलं आपण डेव्हलप केलेलं आहे. दुसरं तुम्हाला 10.5 हे आहे. एक मिनिट. आता आपण सी फ्रॉम बॉटम. This diagram we have to see. Here, if we see engines using solid fuel which provide initial thrust. आता इथे फ्युएल कोणतं, सॉलिड फ्युएल लक्षात घ्या, घन असतं आणि तो इनिशियल थ्रस्ट देतो. त्यानंतर फर्स्ट स्टेज युझिंग सॉलिड फ्युएल, नंतर इथे तुम्हाला फर्स्ट स्टेज आहे. देन यू हॅव अ सेकंड स्टेज हिअर गाइस, बघा तुम्हाला सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज. आता सेकंड स्टेज मध्ये लिक्विड वापरतात, फर्स्ट आणि इनिशियल स्टेज मध्ये सॉलिड वापरतात. इथं लिक्विड वापरतात, काय वापरतात, लिक्विड फ्युएल वापरतात. लिक्विड तुम्हाला माहित असेल जसं पेट्रोल डिझेल वगैरे आहे तसं लिक्विड. थर्ड स्टेजला परत सॉलिड फ्युएल वापरतात, फोर्थ स्टेजला पुन्हा लिक्विड फ्युएल, म्हणजे 1 by 1 आणि वापरलेला आहे. आणि प्लेस फॉर सॅटेलाइट, सॅटेलाइट तुमचं कुठे असतं, या ठिकाणी असतं, लक्षात घ्या. सॉरी, या ठिकाणी तुमचं सॅटेलाइट ठेवलेलं असतं. राईट, सो दिस इज वेअर द सॅटेलाइट इज प्लेस्ड. गेटिंग. असा डायग्राम आहे, खूप सोपा डायग्राम आहे. यू हॅव टू प्रॅक्टिस इट. आता बघा इथे गेल्यानंतर काय होतं बघा, यू कॅन सी हिअर. फर्स्ट स्पेस शटल आहे, स्पेस शटल आहे, लॉन्च केलं. देन काय होतं, सेपरेशन ऑफ बूस्टर रॉकेट्स. ते जे बाकीचे जे आहेत ना बाजूचे रॉकेट्स, ते बूस्टर रॉकेट्स करतात सेपरेट होतात. नंतर सेपरेशन ऑफ फ्युएल टँक, नंतर फ्युएल टँक सुद्धा सेपरेट होतो. आणि जे उरतं ना हे दॅट इज दी सॅटेलाइट. हा फक्त सॅटेलाइट या ठिकाणी असतो. तो सॅटेलाइट एका ऑर्बिट मध्ये गेला की मग तो आपला काय करतो, तो रिव्हॉल्व करतो पृथ्वीच्या भोवती. समजतंय, म्हणजे त्याला पृथ्वीच्या ज्या ऑर्बिट पर्यंत घेऊन जायचं असेल तोपर्यंत त्यांचं काम असतं. सॅटेलाइट इज लॉन्च इन इट्स ऑर्बिट अँड स्पेस शटल रिटर्न्स टू दी अर्थ. स्पेस आहे ना कुठलं स्पेस शटल, हे स्पेस शटल परत आपल्या पृथ्वीवर येतं. राईट, परत तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो मराठीमध्ये. बघा, तर उपग्रह जे असतात ना, उपग्रह त्यांच्या निर्धारित
बघा निर्धारित शब्द तुम्ही ऐकला असेल स्टेशनला वगैरे बरंच. तर उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षात स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपण म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा उपयोग केला. उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिशीलतेच्या नियमावर आधारित असते. तिचा नियम काय आहे तर प्रत्येक बलाला समान आणि विरुद्ध दिशेने कोणते बल कार्यरत असते तर विरुद्ध बल कार्यरत असते, प्रतिक्रियाबरोबर कार्यरत असते. प्रक्षेपकामध्ये विविध प्रकारचे इंधन वापरले जाते. या इंधनाच्या ज्वलनात निर्माण होणारा जो वायू असतो हा उष्ण असल्याने प्रसरण पावतो आणि त्या प्रक्षेपकाकडून शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा जेव्हा एखादं सॅटेलाइट लॉन्च केलं जातं तेव्हा तो खाली जमिनीवर भररात मोठं धूर तयार होत असेल त्या ठिकाणी. याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा किंवा थ्रस्ट कार्य करतो. प्रक्षेपकामुळे जो रेटा असतो त्यामुळे तो प्रक्षेपक अवकाशामध्ये तो झेपावत असतो. उपग्रह किती वजनाचा आहे आणि तो किती उंचीवरील कक्षेत प्रसारित करायचा आहे यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरलेला असतो. प्रक्षेपकाला लागणारे इंधन यावरून ठरते. एकंदरच काय तर प्रक्षेपकामध्ये इंधनाचे वजन खूपच जास्त असते, त्यामुळे प्रक्षेपक उडवताना त्याच्यासोबत इंधनाचे खूप वजने वाहून न्यावे लागते. मग यासाठी काय करतात तर टप्प्याटप्प्याने बनवलेलं वापरतात प्रक्षेपक म्हणजे व्हेकल आहे हे कसं वापरतात टप्प्याटप्प्याने बनवलेलं व्हेकल या ठिकाणी वापरलं जातं. कोणतं पदार्थ टप्प्याटप्प्याने वापरलं जातं. या युक्तीमुळे प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे वजनही कमी करता येते. उदाहरणार्थ दिले तुम्हाला समजा एखादा प्रक्षेपक 2 टप्प्यांचा आहे. 2 टप्प्यामध्ये काय होतं एका टप्प्यामध्ये तो काय वापरतो बघा इथे सांगितलं मगाशी की प्रक्षेपकाच्या पहिल्या टप्प्यासाठी जे इंधन असतं बघा प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यात जे इंधन आणि इंजिन वापरले जातं ते प्रक्षेपकाला ठराविक वेग उंची प्राप्त करून देते. नंतर काय होतं तो पार्ट निघून जातो बरोबर. पहिल्या टप्प्याचे इंधन संपले की इंधनाची टाकी रिकामी होते आणि इंजिन जे आहे ते प्रक्षेपक मुक्त होते वेगळं होतं आणि ते खाली होतं कुठे जातं ते समुद्रात जातं किंवा निर्जन जागी होतं. निर्जन म्हणजे ज्या ठिकाणी माणसं नाहीत. नंतर काय होतं की पहिला टप्पा झाला संपला इथे दुसऱ्या टप्प्यातील इंधन आता हळूहळू प्रज्वलित होतं इग्नाइट होतं. लक्षात घ्या काय होतं प्रज्वलित किंवा इग्नाइट होतं. आणि मात्र आता प्रक्षेपकात फक्त दुसरं टप्पा राहिलेले त्याचे वजन बरेच कमी झालेले असते आणि वजन कमी झाल्यामुळे तो वेगाने प्रवास करू शकतो. बहुतेक सर्व प्रक्षेपक अशा 2 किंवा अधिक टप्प्यांनी बनलेले असतात. आता इथे तुम्हाला 4 टप्पे दाखवले परंतु काय ज्याची जेवढी गरज आहे तेवढे ते टप्पे या ठिकाणी बनवलेले असतात. हे बनवलेलं आहे आपल्या इस्रोने राईट इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. मध्यंतरी हे बरंच तुम्हाला आठवत असेल जसं मंगलयान वगैरे आता आपल्याकडे मंगलयान 2 वगैरे तुम्ही बरेच ऐकायचं. तर ही जी आकृती आहे ती इस्रो तयार केली आहे PSL मध्ये छोटा आहे पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल बरोबर. त्याच्यामध्ये बघा आपण बघूया आपण आधी बॉटम स्टार्ट करूया. बाह्य आराखडा ऍक्च्युली. तर या ठिकाणी पाहत असाल तुम्ही की घन इंधनावर काम करणारे सुरुवातीचा रेटा म्हणजे थ्रस्ट पुरवणारे इंजिन त्यानंतर घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा दुसरा टप्पा आहे तो तुमचा द्रव इंधनावर काम करणारा आहे तुम्हाला द्रव इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा आहे. परत तिसऱ्या ठिकाणी परत घन इंधन वापरलं घन म्हणजे सॉलिड द्रव म्हणजे लिक्विड परत द्रव इंधन वापरलं चौथ्या टप्प्यामध्ये आणि या ठिकाणी जे आहे इथे ऍक्च्युली तुमचे सॅटेलाइट या ठिकाणी ठेवले जातात. सॅटेलाइट या ठिकाणी ठेवलेला असतो आणि मग हे सगळे हळूहळू सगळे वेगळे होतात आणि तुम्ही पाहिल्याप्रमाणे तुम्ही फक्त हा जो भाग आहे तो दाखवला पुढे फक्त सॅटेलाइटच बाहेर जातं म्हणजे आपल्या त्याच्या ऑर्बिट पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असं तुम्हाला हे स्पेस शटल आहे. स्पेस शटल आहे या ठिकाणी इथून वर्धक इथून पुढे गेल्यानंतर वर्धक अग्निबाण घेऊन पडतो म्हणजे आहेत ना सुरुवातीचे सप्लिमेंटरी तर नंतर इंधनाची टाकी सुद्धा गळून पडते आणि मग तो कुठे जातो त्याच्या कक्षेमध्ये जातो प्रतिबोधी तो आपल्या निर्धारित वेळेमध्ये किंवा कक्षेमध्ये तो पोहोचतो. प्रक्षेपित झालेला जो उपग्रह आहे तो एका कक्षेमध्ये स्थिर होतो व स्पेस शटल काय करतं परत येत असतं. स्पेस शटल काय होतं परत येत असतं. कुठे होतं येस. अशा प्रकारे आपण याची रचना पाहिली ना. तर लॉन्च व्हेकल्स आर costly. लक्षात घ्या लॉन्च व्हेकल्स आर कॉस्टली बिकॉज दे कॅन बी युज ओनली वन्स एकदाच वापरलेले असतात ते. USA has therefore developed a space shuttle. हे स्पेस शटल वापरला आहे ज्यामुळे काय होतं की तो पुन्हा वापरतो which return to the earth except for the fuel tank and can be reused in multiple launches. ते स्पेस शटल वापरल्यामुळे काय होतं की तो परत येतो आपल्याकडे राईट रिटर्न होतं ते
पण फक्त फ्युएल जो आहे ना फ्युएल टँक परत येत नाही. फ्युएल टँक परत येतो का नाही लक्षात घ्या. त्याचे प्रक्षेपक असतात नाही फार खर्चिक असतात. खर्च भरपूर असतो कारण ते फक्त एकदाच वापरता येतात. त्यामुळे काय होतं अमेरिकेने स्पेस शटल तयार केले आहे ज्यामध्ये फक्त इंधनाची टाकी वाया जाते आणि बाकीचे जे सर्व भाग आहे ते पृथ्वी परत येतात आणि परत आल्यानंतर ते पुन्हा वापरले जाऊ शकतात. त्यामुळे थोडासा पैसा या ठिकाणी बचत होतो वापरता येतो किंवा त्याची बचत होत असते. बरोबर. पुढे जाऊया. आता तुम्ही जे फटाके वापरता दिवाळीला बघा तेच मला या ठिकाणी दिलेलं आहे इथे. आता दिवाळी झालेली आहे बऱ्याच मुलांनी फटाके फोडले असतील नसतील कारण यावेळेस फटाके फोडण्यावर आपल्याला बंदी होती किंवा थोड्याशा मर्यादा वगैरे होत्या. तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी केलेली असेल असू द्या. तर जे रॉकेट्स आहेत रॉकेट्स अ टाइप ऑफ फायर क्रॅकर यूज इन दिवाळी इज ऑल्सो सॉर्ट ऑफ लॉन्चर. हे एक प्रकारचं अशा प्रकारचं लॉन्चर आहे. इन दिस रॉकेट द फ्युअल इज इग्नाइटेड युजिंग अ फ्यूज अँड rocket is projected into the sky just like a satellite launcher. Similarly, what happens if a balloon is blown and released with its end open, the air in the balloon forcefully ejected and the balloon is pushed in the opposite direction. This can be explained using Newton's third law of motion. Newtonच्या तिसरा नियम या ठिकाणी आपण वापरतो. You already have learned about the Newton's laws of motions, right? बरोबर की नाही. दिवाळीमध्ये तुम्ही फटाके वगैरे उडवता सहसा त्याच्यावर रॉकेट आहे. बऱ्याच मुलांनी रॉकेट मोठी मुलं सहसा रॉकेट उडवतात तुमच्यासारखी मुलं. लहान मुलांना रॉकेट वगैरे उडू देत नाहीत. त्यांना मग तुम्हाला माहिती आहे रॉकेटसाठी तुम्हाला एक अशी बाटली लागते. त्या बाटली रॉकेट ठेवून मग तुम्ही त्या रॉकेटला इग्नाइट करता किंवा जाऊ. या रॉकेटमध्ये जे इंधन असतं त्याला जोडलेल्या वातीच्या वात असं तुम्हाला माहित असेल साह्याने पेटवले की हे रॉकेट प्रक्षेपकाप्रमाणे वर चिपावते. एखादा फुगा फुगून सोडून दिल्यावर त्यातील हवा जशी बाहेर पडते ना आणि फुगा उलट दिशेने जातो हीच क्रिया ठिकाणी होते न्यूटनच्या गतीचे तिसऱ्या नियमानुसार. ओके.